ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं प्रमाणांची तुलना याबद्दल आपण अभ्यास करूया. तर आत्ताच्या या स्पर्धात्मक युगामध्ये की आपण जर टिकायचं असेल तर बऱ्याच काही आपण साध्य केलं पाहिजे. याच्यामध्ये प्रथमतः आपण घरापासून सुरुवात केलं, एखाद्या फुलांची वेगळी टोपली किंवा आपल्या देशाची लोकसंख्या इतर देशांच्या लोकसंख्येच्या तुलनेत या सर्व गोष्टींची तुलना आपण प्रमाणात करत असतो. उदाहरणार्थ आता मागच्या वर्षी कोरोनाचं संकट मार्च 2020मध्ये आलं आणि आत्ताची परिस्थिती यांच्यामध्ये दोन्हींच्यामध्ये तुलना केली तर याच्यामध्ये बराच फरक आहे. एकंदरीत आपल्या कर्नाटक राज्यामध्ये आणि देशाची कोरोनाची स्थिती जर पाहिला तर बरीच फरक पडते. आता आपण एकंदरीत या गोष्टींची तुलना करत आपण लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्या देशाची लोकसंख्या ही जगाच्या कितीतरी पटीनं जवळपास आहे. जगामध्ये चीनची लोकसंख्या ही नंबर 1 आहे, नंबर 2ला आपल्या देशाची आहे. तर एकंदरीत या लोकसंख्येच्या प्रमाणात जर विचार केला आपण तर वेगवेगळ्या आपण साध्य करू शकतो. यासाठी आपण वेगळ्या प्रमाणांची तुलना इथं केली जाते. आता जगामध्ये जपान देश पुढं आहे, अमेरिका पुढं आहे, आपला देशही तिथं महासत्ता बनायला लागलेला आहे. ह्या प्रत्येक देशांची तुलना आपण कोणत्या ना कोणत्या एककामध्ये करत असतो. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर फुलांची किंवा फळांची इतर वेगवेगळ्या प्रकारात किंवा तुमच्या परीक्षेमध्ये पडलेल्या क्लासमधील विद्यार्थ्यांची संख्या जर पाहिली तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला तुलनात्मक दिसतात. तर यांचा विचार केला तर बऱ्याच गोष्टी, आता उदाहरणार्थ पहा तुम्हाला मुलं मुली, फुलं संत्री फुले यांची तुलना किंवा आपण रुपये पैसे किंवा किलोमीटर मीटर यांची तुलना आपण वेगळ्या प्रकारे करत असतो. आज आपण त्याचप्रमाणे प्रमाणांची तुलना म्हणजे काय याविषयी आपण इथं अभ्यास करूया. तर प्रमाणांची तुलनामध्ये प्रथमतः आपण मुद्दा नंबर 1 गुणोत्तर. आता गुणोत्तर म्हणजे काय? गुणोत्तर म्हणजे काय? 2 परिमाणांची तुलना करणे म्हणजे गुणोत्तर होय. पहा इथं 2 परिमाण मुलगा मुलगी, आपण गरीब श्रीमंत किंवा इतर अनेक गोष्टीमध्ये आपण तुलना करू शकतो. तर याच्यामध्ये एक जर आपली घेतलं तर आपल्या देशाची लोकसंख्या इतर देशांच्या लोकसंख्येच्या तुलनेत तुलना करणे, फुलांची तुलना करणे, एकंदरीत कोणत्याही वस्तूंची तुलना करणे. उदाहरणार्थ आपण ए आणि बी ही तुलना आपण कसं लिहू शकतो? ए भागिले बी म्हणजेच आपण एकाच बी किंवा एला बी असं लिहू शकतो. त्याचप्रमाणे आपण फुलांच्या बाबतीत एका टोपलीमध्ये 12 सफरचंदे आणि 6 संत्री आहेत. हे कसं लिहू शकतो आपण? 12 भागिले 6 म्हणजेच 12ला 6 असंही लिहू शकतो किंवा त्याला एका समान संख्येनं भागलं तर त्याचं प्रमाण काय होतं आहे? तर 6नं आपण दोन्ही साईडला भागलं म्हणजेच की 6 दुनी 12 6 एके 6 म्हणजे प्रमाण बघा आपण 2:1 ह्या प्रमाणात आपण लिहू शकतो. याप्रमाणे आपण वेगळ्या प्रकारची आपण याच्यामध्ये गणित साध्य करू शकतो. जर ए बी सी डी ही प्रमाणात जर संख्या असतील तर यांचे प्रमाण कसे असते? एला बी बरोबर सीला डी याप्रमाणे सुद्धा आपण लिहू शकतो. म्हणजेच की एला बी आणि बीला सी, सीला डी. म्हणजेच यांचा जर विचार केला ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी याप्रमाणे ही वेगळ्या प्रकारची प्रमाणात गुणोत्तरे आहेत. तर आपण याचा पुढचा विचार आपण करूया की एक उदाहरण घेऊया. आपण एका टोपलीत 20 सफरचंदे आणि 5 संत्री आहेत. तर यांचे गुणोत्तर कसं लिहिता येईल आपलं विद्यार्थ्यांनो? तर 20 सफरचंदे आणि 5 संत्री आहेत म्हणजे आपण कसं लिहितो? पहा इथं 5/20 किंवा 20/5. आपण जर 5/20 म्हणजे 5 20
मग याचं संक्षिप्त रूप आपण कसं लिहू शकतो की दोन्ही बाजूला एका समान संख्येनं आपण भाग देऊ शकतो. इथं बघा 5/20 आहे, म्हणजे 5नं आपण दोन्ही साईडला पण भाग दिला, 5 के 5 5 चौक 20. म्हणजेच बघा हेच प्रमाण आपण कसं लिहिलं, एकास 4 म्हणजे किंवा दुसऱ्या वाचतेवेळी आपण एकास 4 किंवा एकाला 4 असंही वाचू शकतो. दुसरं उदाहरण एक आपण घेऊया. 5 किलोमीटरला 30 किलोमीटर. बघा इथं विद्यार्थ्यांनो 5 किलोमीटरला 30 किलोमीटर हे कसं लिहितं आपण, 5 30, 5ला 30 किंवा 5/30. ह्याला आपण संक्षिप्त रूप देऊन काय करू शकतो की इथं 5 आणि 30 आहेत, एका समान संख्येने इथं भाग जातो. पहा इथं 5 के 5 5 × 30 म्हणजेच आपण 1/6 येते गुणोत्तर, म्हणजेच हे एका 6 असे आपण वाचतो किंवा एकाला 6 याप्रमाणे आपण इथं देऊ शकतो. त्यानंतर अनेक उदाहरण आहे की 30ला 1 किलोमीटर, 30 मीटरला 1 किलोमीटर. पहा इथं 30 पहिला मीटरचे आपण किलोमीटरमध्ये आहे त्याचं मीटरमध्ये रूपांतर करून घेतलं पाहिजे. बघा इथं 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे आपल्याला माहिती असलं पाहिजे विद्यार्थ्यांनो की 1000 मीटर, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. पहा इथं 30ला 1 किलोमीटर म्हणजेच काय 30/1, 30/1 म्हणजेच काय होणार 30/1 गुणिले 1000. बरोबर आहे. म्हणजेच पहा 30/1 गुणिले 1000 म्हणजेच 30/1000. याचं संक्षिप्त रूप काय होते बघा, दोन्ही बाजूला आपण इथं जर 10 भागलं तर 10 30 भागिले 10 भागल्यानंतर 100 येते, म्हणजे 3/100. म्हणजे आपण हे कसं वाचू शकतो, 3 10, 3 100 किंवा 3ला 100 याप्रमाणे आपण अशी वेगळ्या प्रकारची आपण उदाहरणे पाहू शकतो. दुसरं एक उदाहरण म्हटलं तर 50 पैशाला 5 रुपयांचे गुणोत्तर काय होईल. बघा इकडं प्रथम 1 रुपये म्हणजे आपल्याला त्याचे पैशामध्ये रूपांतर करून घ्यावं लागते. कोणाला माहिती आहे का विद्यार्थ्यांनो तुम्हाला 1 रुपयाचे पैसे किती होतात, कोण सांगू शकते का. बघा 1 रुपये म्हणजे 100 पैसे. काय सांगा, 1 रुपये म्हणजे 100 पैसे. इथं काय म्हटलेत, 50 पैशाला 5 रुपये यांचे गुणोत्तर. बघा आपण सांगितलं की 1 रुपये म्हणजे 100 पैसे. पहा काय होणार गणित आपलं, 50/5 गुणिले 100 म्हणजेच बघा 50/500. याचं संक्षिप्त रूप काय होणार की 1/10. म्हणजेच आपण याचं संक्षिप्त प्रमाणात कसं वाचतो आपण, एकास 10 किंवा एकास 10च म्हणू शकतो. याप्रमाणे आपण वेगळ्या प्रकारची गणितं याच्यामध्ये करू शकतो. त्याप्रमाणे आपण आता शेकडेवारी पाहूया. याच्यातील दुसरा मुद्दा तुम्हाला माहिती असेल की शेकडेवारी. शेकडेवारी म्हणजे काय, 100 100% म्हणजे शेकडेवारी. बघा आपल्याला काही विद्यार्थ्यांना मार्क्स पडले, किती टक्के पडले, आपण असं एकमेकाच्यामध्ये चर्चा करतो. तुला 65% पडले, मला 50 पडले. याचा अर्थ काय की 100पैकी मार्क्स पडलेले त्याला शेकडेवारी म्हणतो आपण, टक्केवारी म्हणतो आपण. आता उदाहरणार्थ आपल्याला एका गणिताच्या चाचणी परीक्षेमध्ये 20 मार्काची एक्झाम घेतली आपण, तर त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्याला 10 आणि एका विद्यार्थ्याला 12. ह्याचा आपल्याला सुद्धा टक्केवारी काढता आलं पाहिजे. ते टक्केवारी आपल्याला योग्य फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये घालून आपल्याला टक्केवारी काढता येते. तर इथं आता एक उदाहरण आपण घेऊया का एका टोपलीत 20 सफरचंद आणि 5 संत्री आहेत, तर याचे शेकडेवारी किती. बघा आता गणित पुन्हा एकदा एका विद्यार्थ्यानं, एका टोपलीत 20 सफरचंद आणि 5 संत्री आहेत. मग याची शेकडेवारी कशी किंवा सफरचंदाची का संत्र्यांची आपण शेकडेवारी कशी काढू शकतो. एकूण पहिला फळे किती आहेत पाहायचं. बघा इथं फळे आहेत 20 + 5 25. त्यापैकी 5 संत्र्यांची शेकडेवारी काढायचं असेल तर काय केलं पाहिजे, 5/25. मग इथं छेद आपण इथं 25 आहे, ह्याला शतक करण्यासाठी आपण दोन्ही बाजूला 4 गुणलं पाहिजे. किती ना, 4 गुणलं पाहिजे. पहा इथं 5 × 4 भागिले 25 × 4. बघा 5 चौक 20
आणि 25 चोक 100 म्हणजे 20/100. तर ह्याला जर आपण केलं म्हणजेच की 100पैकी आपण 20% घेतले असं सिद्ध होतं आहे. म्हणजे सफरचंदाची टक्केवारी किंवा प्रथम संत्र्यांची टक्केवारी ही 20% झाली. बघा आपण 25पैकी 5 संत्री याची टक्केवारी किती ते 20%. मग त्यावरून आपण सफरचंदाची ही टक्केवारी काढू शकतो. कसं करायचं आपण 100 वजा 20 केला की आपल्याला आपोआप सफरचंदाची टक्केवारी आपल्याला मिळालेली आहे इथं 80%. याप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारची गणितं इथं देऊ शकतो. उदाहरणार्थ पहा इथं इयत्ता 7वीची सहल आयोजित करण्याची योजना एका शाळेने केली. एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येपैकी 60% मुली आहेत म्हणजे त्या 18 आहेत. तर मुलांची संख्या काढून एकूण गुणोत्तर काढा. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी पहा एका शाळेची सहल गेलेली आहे आणि त्या सहलीमध्ये मुलींची संख्या 60% आहे. प्रथम समजावून घ्या तुम्ही की याच्यामध्ये 60% म्हणजे किती मुली आहेत 18 आहेत. तर मुलांची संख्या काढून एकूण गुणोत्तर काढा असा प्रश्न आहे. तुम्ही काय करणार 60% म्हणजे 100 विद्यार्थीपैकी 60 मुली आहेत. म्हणजेच बघा काय होणार की त्याचं विद्यार्थ्यांची संख्या काढायचं असेल तर 60% याचा अर्थ काय 60/100 आहे. आलं लक्षात तुमच्या बरोबर आहे. तर म्हणून याचे एकंदरीत गुणोत्तर काय होणार 100 गुणिले 18/60 100 गुणिले 18/60 केला की त्याचं उत्तर किती येतं आहे 30 येतं आहे. म्हणजेच पाहायचं एकंदरीत एकूण विद्यार्थी किती आहेत 30. मुलीही त्याच्यामध्ये आहेत मुलंही त्याच्यामध्ये आहेत. आपल्याला अगोदर त्यांनी दिलेले आहेत की त्या सहलीमध्ये मुली किती गेलेल्या आहेत 18 मुली गेलेल्या आहेत. म्हणजे आपण एकूण विद्यार्थी किती झालेले आहेत 30. मग 30मधून जर 18 वजा केले तर किती होतात 12 मुलं. किती होतात 12 मुलं. मुलं 12 आणि 18 मुली यांची बेरीज किती होते पहा बघूया 30 होते. म्हणजे एकंदरीत मुलं 12 आणि मुली 18. म्हणजे याचं प्रमाण कसं आपण लिहू शकतो 18ला 12 काय लिहू शकतो 18ला 12 18 मुली 12 मुलं. ह्याला संक्षिप्त रूप आपण देऊया. तर संक्षिप्त रूप देण्यासाठी आपण इथं संख्येनं भागलं पाहिजे. कुठली संख्या समान संख्या आहे 6. बघा इकडं 6 × 6 6 × 18 आणि 6 दुनी 12 म्हणजे 3/2 म्हणजे 3 2 किंवा 3ला 2 हे प्रमाण आहे पहा. याप्रमाणे आपण बरीच उदाहरणे बघू शकतो. तुम्ही त्यानंतर आपण गृहपाठ देणारच आहे. तर अनेक शेकडा वाढ किंवा शेकडा घट आता बघा इंधन दरवाढ आपल्या देशामध्ये भरपूर झालेली आहे किंवा इतर कडधान्य किंवा इतर वस्तू यांची पण वाढ झालेली आहे. ती सरकार काय करतं आहे की बघून सर्व कर सवलत किंवा इतर गोष्टी बघून त्यांनी ती वाढ केलेली आहे. आपल्या देशामध्ये सध्याची परिस्थिती पाहिला तर पेट्रोलचा दर हा 100कडं आलेला आहे. नंतर त्याच्यामध्ये काही व्हॅट इतर सवलती GST यासारख्या गोष्टी असतात. तर त्यामध्ये आपण शेकडा वाढ म्हणजे 100ला वाढ किती झालेली आहे किंवा 100ला घट म्हणजे 100ला किती कमी झालेली आहे त्याचा जर विचार केला तर त्याचप्रमाणे एक उदाहरण घेऊन त्याच्यावर सविस्तर आपण चर्चा करूया. तर मागील वर्षी एका स्कूटरची किंमत समजूया आपण 34,000 होती. यावर्षी त्यात 20% वाढ झाली. तर स्कूटरची आत्ताची किंमत किती बघा आपण पुन्हा एकदा मागील वर्षी एका स्कूटरची किंमत 34,000 होती आणि त्याच्यामध्ये यावर्षी किती झाली त्याच्यामध्ये वाढ 20% झाली. तर स्कूटरची आत्ताची किंमत किती पहा तुम्ही 100ला 20 रुपये इथं वाढलेले आहेत. याचा विचार करा गणिती रूपांतर जर केला तर काय होणार उत्तर 34,000चे 20% चे या अर्थ काय होतो याचा गुणाकार पहा इथं विद्यार्थी मित्रांनो आपण चे याचा अर्थ काय होतो गुणिले. म्हणून 34,000 गुणिले 20/100 ह्यांचा जर गुणाकार केला तुम्ही काय गुणाकार केला तुम्ही 0 0 काढला आणि 2 भागला इकडं तर सर्व गोष्टी जाऊन 6,800 रुपये त्याचं उत्तर मिळतं आहे.
मग आताची किंमत म्हटली त्यांनी, मागच्या वर्षीची किंमत किती होती 34,000 आणि त्याच्यामध्ये यावर्षी किती झालेली आहे 20% वाढ झालेली आहे. बघा इथं 20% वाढीमुळं 6,800 ही रक्कम आलेली आहे. म्हणून आताची किंमत त्या स्कूटरची जर काढावं म्हटला तर मागच्या वर्षीची रक्कम किती आहे 34,000 आणि त्याच्यामध्ये आताची मिळूया आपण म्हणजे जी वाढ झालेली किती आहे ती 6,800. अशी मिळून आपण जर दोन्हांची बेरीज केली तर 40,800 रुपये त्या स्कूटरची किंमत होते. म्हणजे इथं शेकडा वाढ झाल्यामुळं मागील वर्षीपेक्षा 34,000 ज्या स्कूटरची किंमत होती ती आता किती झालेली आहे 40,800. म्हणजे कितीनं वाढ झालेली आहे 6,800 रुपयेनं वाढ झालेली आहे. त्यानंतर अनेक आपण उदाहरण घेऊया. आपण आता जस्ट अगदी आपण वापरतो की लॅपटॉप, एका लॅपटॉपची किंमत 56,000 रुपये आहे आणि यावर्षी त्यामध्ये 5% घट झाली तर लॅपटॉपची किंमत काढा म्हणते. घट म्हणजे कमी होणे. बघा इथं एका लॅपटॉपची किंमत किती आहे 56,000 आणि त्यामध्ये यावर्षी किती झालेले आहे घट 5% म्हणजे 100ला 5 रुपये कमी झालेले आहेत. मग आपण याची घट झालेली किंमत किती म्हणजे घट म्हणजे कमी होणे. बघा एकंदरीत लॅपटॉपची किंमत किती आहे 56,000. मग हे गणिती रूपांतर आपण कसं करू शकतो. घट 56,000चे 5%. बघा चे याचा अर्थ काय गुणिले होऊ शकतो म्हणजे 56,000 गुणिले 5% म्हणजे 5% म्हणजे काय 5/100. ह्यांचा जर गुणाकार आणि भागाकार केला तर आपल्याला 2,800 रुपये हे उत्तर मिळू शकते. म्हणून जर आपण जर त्याची किंमत जर आताची जर काढली आपल्याला घट झालेली आहे. घट म्हणजे वजा करणे कमी करणे. तर नवीन किंमत बरोबर जुनी किंमत वजा घट. आता घट इथं झालेले आहे 2800 रुपये विद्यार्थ्यांनो. मग 2800 ह्या पहिल्याच्या रकमेमध्ये आपण वजा केली रकमेतून वजा केली तर आपल्याला आताची किंमत आपल्याला मिळू शकते. एकंदरीत पहा इथं 56,000 वजा 2,800 वजा केले तर 53,200 ही त्या लॅपटॉपची किंमत तिला आपल्याला आज मिळू शकते. आता मार्केटमध्ये तुम्ही पाहिला तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत दरवर्षी थोडीफार कमी होत चाललेली आहे. त्याचं एकंदरीत महत्त्व का की सर्व देश ह्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये पुढे गेल्यामुळं आपल्याला बऱ्याच किमती इलेक्ट्रॉनिकच्या कमी झालेल्या दिसत आहेत. त्यानंतर आपण सूट डिस्काउंट. आता तुम्ही कोणतीही जत्रा आली कुठलाही सण आला तुम्ही एखाद्या शहरामध्ये मधील दुकानामधून गेला तर तिथं तुम्हाला ऑफर दिसते सूट दिसते. एकंदरीत बघा आपण की वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर तिथं 25%, 10%, 40% याप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारची सूट किंवा ऑफर आपण ऐकतो. आता ऑफर म्हणजे काय तर याच्यामध्ये जर एखादी वस्तू त्या वस्तूवर जर लिहिलेली किंमत असेल एक 500 रुपये असेल तर त्याच्यामध्ये ऑफर जर तुम्ही ती वस्तू 500 रुपयाची घेतला तर त्याला ऑफर असते तुम्हाला सूट दिलेली असते एक 10%. 10% म्हणजे किती होणार 100ला 10 रुपये म्हणजे 500 रुपयाचे 50 म्हणजे 450 रुपयाला ती तुम्हाला वस्तू मिळते म्हणजे ती 10%. मग अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये आपण सूट दिलेले ऑफर दिलेले आपण पाहतो. फक्त कपड्यांच्या बाबतीतच नाही इलेक्ट्रॉनिकच्या बाबतीत किंवा इतर बऱ्याच गोष्टी गाड्यांच्या बाबतीत या प्रकारे आपल्याला ऑफर मिळालेले असते म्हणजे डिस्काउंट दिलेले असते. आपण बऱ्याच मॉलमधून सुद्धा गेलो आहोत तिथं अमुक एवढ्या रकमेच्या तुम्ही वस्तू खरेदी केला तर त्याच्यावर अमुक एवढी रक्कम तुम्हाला वापस केली जाईल. ही वेगवेगळ्या प्रकारे आपण वेगळ्या मोठमोठ्या मॉलमध्ये किंवा इतर दुकानामधून आम्ही पाहत असतो. मग आता सूट म्हणजे काय की मूळ जी रक्कम असते त्याच्यामध्ये कमी केलेली रक्कम म्हणजे सूट होय किंवा घट म्हणतात त्याला. आता उदाहरणार्थ सूटचे काय होईल सूत्र छापील किंमत वजा विक्रीची किंमत. मगाशी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो म्हटलेलं आहे की आपण एखादं शर्ट घेतलं तर त्या शर्टाची किंमत जेवढी आहे त्याच्यापेक्षाही तो दुकानदार आपल्याला काही टक्क्यानं ते कमी करून देत असतो म्हणजेच त्याला सूट म्हणतात. आपण त्या दर्जेनुसार किंवा त्या रेशोनुसार प्रमाणानुसार आपण ते कपडे खरेदी करत असतो आणि त्या दुकानदारानं आपल्याला ते सूट दिलेली असते. याच बाबतीत जर आपण एक उदाहरण घेऊया. जर आपण शर्टाच्या बाबतीत बोलूया आपण की
प्रत्येक विद्यार्थ्यांना पण शर्ट ही हौस असेल, शर्ट पॅन्ट आपल्याला आवश्यक आहे वेगळ्या प्रकारचे. तर आपण एखाद्या दुकानामध्ये गेले तर आपण असंच एक उदाहरण आपण देऊया. एका शर्टाची छापील किंमत 840 रुपये आहे आणि त्या दुकानदाराने आपल्याला कितीला विकली? 714 रुपयाला विकली. तर सूट किती दिली आणि शेकडा सूट किती? पहा इथं आपल्याला त्या शर्टाची छापील किंमत किती आहे? 840 रुपये आणि त्या दुकानदाराने कितीला आपल्याला दिलेला आहे? 714. म्हणजे प्रथम आपण त्याची सूट किती आहे ते आपण काढूया. बघा इकडं 840 वजा 714 म्हणजेच बघा इथं ह्या दोन्हीतून वजा केल्यानंतर 840मधून 714 गेल्यानंतर 126 रुपये त्या दुकानदाराने त्या शर्टावर आपल्याला सूट दिलेली आहे. म्हणजेच तो किती घेतला आपल्याकडून? 840 रुपयाचे फक्त 714 रुपये हे घेतलेले आहे. मग आता शेकडा सूट आपण कसं काढू शकतो? बघा इकडं आपण 840 रुपयाला त्यानं 126 रुपये सूट दिलेले आहे. तर 100ला किती? हे गणिती रूपांतर कसं होणार? तर 126 भागिले 840 गुणिले 100 ह्यांचा जर गुणाकार आणि भागाकार केला तर आपल्याला 15% असं उत्तर मिळेल. म्हणजेच बघा आपण की त्या दुकानदारानं आपल्याला किती टक्के सूट दिलेली आहे? 15%. आणि वरती पाहिला आहे तुम्ही की 840 रुपयाचं शर्ट आपल्याला 714 रुपयाला दिलेलं आहे. तर याप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे आपण पाहू शकतो. त्यानंतर खरेदीची किंमत, आपण खरेदी करतो, कुठली वस्तू घेतो त्याला खरेदी किंमत करतो आपण. तर खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत आणि त्याच्याबरोबर शेकडा नफा आणि शेकडा तोटा या गोष्टींचा जर विचार केला तर आपण कोणतीही वस्तू बाजारात गेली की आपण खरेदी करतो किंवा आपण आणलेली वस्तू काहीतरी खर्च करून ती पुन्हा आणि विकतो. त्याच्यामध्ये नफा झाला की फायदा झाला, म्हणजे नफा आणि फायदा एकच शब्द, किंवा तोटा झाला, ह्या गोष्टीवर आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण विचार करतो. तर विक्रीची किमतीची किंमत म्हणजे विक्रीची किंमत बरोबर पहा तुम्हाला आणि खरेदीची किंमत, विक्रीची किंमत बरोबर विक्रीची किंमत आणि खरेदीची किंमत याविषयी आपण विचार करूया. तोटा बरोबर काय होणार पहा? खरेदीची किंमत वजा विक्रीची किंमत, आपल्याला तोटा मिळतो. किंवा शेकडा नफा काढायचा असलं तर काय आपण सूत्र वापर करू शकतो की नफा भागिले 100 गुणिले भागिले नफा गुणिले 100 भागिले खरेदीची किंमत. पाहितं विक्री बरोबर म्हणजे नफा बरोबर काय आपण सांगितलेलं आहे? विक्रीची किंमत वजा खरेदीची किंमत आणि तोटा बरोबर खरेदीची किंमत वजा विक्रीची किंमत, ही आपली सूत्र आहेत. तर शेकडा नफा बरोबर सूत्र काय होणार? आपण नफा जी आपण वस्तू खरेदी केलेली आहे त्याच्यावर आपल्याला नफा जी विकल्यानंतर जो फायदा होतो तो नफा गुणिले 100 भागिले खरेदीची किंमत. तर इथं आपण एक उदाहरण पाहूया की मानसीने जुना फ्रीज 2500 रुपयाला खरेदी केला. किती? मानसीने जुना फ्रीज 2500 रुपयाला खरेदी केला. 500 रुपये खर्च करून तो 3300 रुपयाला विकला. तर त्याला झालेल्या शेकडा नफा अथवा तोटा किती ते काढा म्हटले. बघा इथं ही मुलगी आहे, हिनं फ्रीज खरेदी केलेला आहे. किती? जुना फ्रीज खरेदी केलेला आहे, 2500 रुपयाला तो खरेदी केला आहे आणि त्याला खर्च किती केलेला आहे? 500 रुपये. आणि नंतर तो खर्च करून तिनं तो 3300 रुपयाला विकलेला आहे. तर त्याला झालेल्या शेकडा नफा अथवा तोटा किती याच्यावर आपण गणित केलं पाहिजे. पहिला प्रथम पहा इथं खरेदीची किंमत, त्या मुलीनं इथं तो फ्रीज 2500 रुपयाला घेतलेला आहे आणि त्याला खर्च केलेला आहे 500 रुपये. म्हणजेच किती झालेलं आहे पहा? 2500 अधिक 500 किती झाले? 3000. विक्रीची किंमत म्हणजे एकूण खरेदीची किंमत किती झाली? 3000. नंतर विकला तो किती रुपयाला विकला? 3300ला. मग आता नफा काढायचा असेल तर आपण काय सूत्र उपयोग केलं पाहिजे की विक्रीची किंमत वजा खरेदीची किंमत. विक्री म्हणजे विकणे
आणि खरेदी किंमत केलेली आपल्याकडे आहेच. पाय तर तो विकला कितीला? 3300 रुपयाला वजा 3000, 3300 वजा 3000 म्हणजे किती आलं उत्तर पहा? 300 रुपये. म्हणजे त्याला फायदा किंवा नफा आपण म्हणतो तो किती आहे? 300 रुपये. म्हणजे आता त्यानंतर हा कशावर ती मिळाला आपल्याला? 2500 अधिक 500 रुपये तो खर्च केला आणि खर्च करून तो कितीला विकला? 3300 रुपयाला विकल्यानंतर त्याला किती रुपये फायदा झाला? 300 रुपये फायदा झाला. मग आता 300 रुपये हा कितीशे रुपयेवर आपल्याला मिळालेला आहे? 3000 वर मिळालेला आहे. मग आता शेकडा नफा काढा म्हटले त्यांनी. आता शेकडा नफा म्हणजे पाहतं एकूण झालेला नफा गुणिले 100 भागिले एकूण खरेदी. सूत्र बघा याप्रमाणे आपण 300 गुणिले 100 बघा 300 गुणिले 100 भागिले 3000 म्हणजेच किती येते पहा? 10%. याप्रमाणे आपण वेगळ्या प्रकारची किंमत घालून वेगळ्या प्रकारची गणित करू शकतो. आपण देशामध्ये पाहिला की विक्रीची किंमत बघा इकडं आपण तेच उदाहरण इथं जर घेतलं, इतर उदाहरणे घेतली तर त्याप्रमाणे आपण दुकानदारसुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला करतो. एखादं दुसरंच लांबचंच उदाहरण घ्यावं म्हटला तर एखादा व्यापारी मोठा असतो. तो व्यापारी काय करतो की एका गोडाऊनमधून म्हणजे फॅक्टरीतूनच माल खरेदी करतो. त्याची वाहतूक किंवा इथं आल्यानंतर टॅक्स इतर खर्च जर पाहिला तर तो सर्व मिळून त्या आणलेल्या मालावरती जादा कर आणि जादा रक्कम किंमत त्याची घालून तो आपल्याला खरा फायदा घेत असतो. तर इथंच आपण पाहिला की इलेक्ट्रॉनिक्स कुठल्याही शहरामध्ये गेला किंवा कपड्यांच्या दुकानामध्ये गेला तर त्यांनीसुद्धा दुकान घातलेलं आहे कशासाठी? फायद्यासाठी. त्यांनी फायदा घेत असतात. कोण विशेषतः दुकानदार कुठलाही असो ते प्रकारचा तो आपल्याला नुकसान करून घेत नाही. तर याच्यासाठी आपण वेगळ्या प्रकारची इथं गणितं सोडत राहिलं पाहिजे. तर याप्रमाणे आपण की पुढचं काही गोष्टी आपण तर ह्या पाठामध्ये आपण काय केलं थोडक्यात आपण विश्लेषण करूया की प्रथम आपण गुणोत्तर परिणामांची तुलना करणे म्हणजे गुणोत्तर. त्याच्यावरती आपण 2-3 उदाहरणे घेतली. उदाहरणात तो काय घेतलं की 5 रुपयाला 100 पैसे किंवा आपण 10 किलोमीटरला 20 मीटर याप्रमाणेचे गणितं घेऊन आपण तुलना केलेली आहे. तर याप्रमाणे आपण वेगळ्या प्रकारची गणितं घेऊन याच्यावरती आपण दिलेलं आहे. त्यानंतर आपण शेकडा सूट किंवा शेकडा नफा याच्यावर सुद्धा आपण गणितं केलेले आहेत. तर याच्यामधून आपण शिकलं पाहिजे की आपल्याला दिलेले गणितं वर्गामध्ये किंवा गृहपाठ हा आपण सॉल्व केलं पाहिजे. तर शेवटचं याच्यामध्ये आपण तुम्हाला गृहपाठ दिलेला आहे तो आपण सॉल्व केला पाहिजे. तर गणित 1 30 आणि 50 यांचे गुणोत्तर लिहा. तुम्हाला असं गणित दिलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरं एक गणित आपण दिलेलं आहे इथं 75 पैशाला 25 रुपये. इथं मगाशी एक आपण उदाहरण दिलेलं आहे की आपण प्रथम रुपयेचं पैशामध्ये रूपांतर केलं पाहिजे आणि नंतर आपण हे गणित सॉल्व केलं पाहिजे. त्यानंतर अनेक तिसरं इथं उदाहरण दिलेलं आहे ते म्हणजे फ्रॉकची किंमत 200 रुपये आहे, त्यावर 20% सूट जाहीर केली तर सूटची एकूण रक्कम आणि विक्रीची किंमत किती? असे 3 प्रश्न तुम्हाला इथं दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो गणित सोपं आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना गुणाकार आणि भागाकार ह्या 2 गोष्टींची इथं आवश्यकता आहे. याप्रमाणे तुम्ही ती व्यवस्थित गृहपाठ करा तुम्ही आणि दिलेले सर्व नोट्स तुम्ही वाचन करा. अनुदिना